हरनाम दीक्षा श्रृंखला दिवस 3 दिनांक 9 मार्च 2026। दीक्षा प्रवचन परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा आणि मराठी अनुवाद वृंदावनी प्रिया देवी दासी द्वारा। परमपूज्य ए.सी. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद तसेच ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायातील आपल्या पूज्य आचार्यांच्या वतीने आपण या हरनाम दीक्षा समारंभाचा प्रारंभ करीत आहोत। मला अत्यंत कृतज्ञता वाटते की मला आपणा सर्वांचे स्वागत करण्याची संधी मिळाली। आपल्यापैकी अनेक भक्त दूरदूरहून गोवर्धन इको विलेज येथे आले आहेत। येथे उपस्थित सर्व विग्रह देवता, सर्व भक्त आणि सर्व गोमाता यांच्या वतीने मी आपले मनःपूर्वक स्वागत करतो। महाप्रभूंनी अनेक वेळा या महान श्लोकाचा उल्लेख केला आहे। सध्या आपण कलियुगात आहोत। हे असे युग आहे जे विशेषतः मानवतेच्या अधपतनासाठी ओळखले जाते। एक असा काळ ज्यामध्ये समाज इतका पतित होतो की पूर्वीच्या युगांतील धार्मिक तत्त्वांचे पालन करणे जवळजवळ अशक्य होते। परंतु श्रीमद्भागवतम असेही सांगते की महान ऋषी आणि करुणामय मुनी कलियुगालाच सर्वोत्तम काळ म्हणून मान देतात आणि त्याचा गौरव करतात। हे कसे शक्य आहे? जेव्हा आपण खऱ्या अर्थाने श्रीकृष्णांच्या जवळ येतो किंवा आध्यात्मिकदृष्ट्या जागृत होतो, तेव्हा आपण मत्सरापासून मुक्त होतो। आणि मत्सरविरहित चेतनेचा स्वाभाविक गुण म्हणजे पर-दुःख दुःखी, म्हणजेच इतरांना आनंदी पाहून आपण आनंदित होतो आणि इतरांना दुःखी पाहून आपण स्वतः दुःख अनुभवतो। जेव्हा आपण श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्ती सेवेचा भक्तीचा परम आनंद अनुभवू लागतो, तेव्हा आपल्याला समजते की खरे सुख हे केवळ शाश्वत आत्म्यामध्ये आणि परमात्मा श्री भगवान श्रीकृष्ण यांच्याशी असलेल्या आपल्या शाश्वत नात्यातच आहे। म्हणूनच जेव्हा आपण भौतिक किंवा बौद्धिक स्तरावर सुख समृद्धी पाहतो, पण त्यामध्ये कृष्णभक्तीचा संबंध नसतो, तेव्हा ते आपल्या हृदयाला वेदना देते। श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रकट होण्यापूर्वीच्या जगाची, विशेषतः नवद्वीपची स्थितीचे अत्यंत सुंदर वर्णन करण्यात आले आहे। दास ठाकूरांनी नवद्वीपच्या वैभवाचे फार सविस्तर वर्णन केले आहे। तेथे इतकी समृद्धी होती की असंख्य लोक तेथे एकत्र येत असत। नवद्वीपमध्ये लोक केवळ धनसंपत्तीलाच वैभव मानत नव्हते, तर ज्ञानालाच सर्वात मोठे धन मानले जात होते। तेथील विद्वान आचार्य, प्राध्यापक आणि गंभीर तसेच प्रतिभासंपन्न विद्यार्थी प्रसिद्ध होते। सर्वांना पुरेसा आहार मिळत होता, सर्वजण सुखाने राहत होते, सतत उत्सव साजरे होत होते आणि तो प्रदेश जणू स्वर्गलोकासारखा भासत होता। परंतु अद्वैत आचार्य, त्यांची पत्नी सीता ठाकूराणी, श्रीवास ठाकूर, त्यांचे बंधू श्रीराम पंडित, श्रीमती मालिनी देवी आणि मुरारी गुप्त यांसारखे भक्त, हे सर्व महान वैष्णव होते। ते त्या लोकांची अवस्था पाहून अत्यंत दुःखी होत होते, जे स्वतःला आनंदी समजत होते। सामान्यतः आपण त्या लोकांसाठी दुःखी होतो ज्यांना हे माहीत असते की ते दुःखात आहेत। परंतु वैष्णव म्हणून आपण जसजसे शुद्ध होतो आणि कृष्णाशी जोडले जातो, तसतसे जिथे कुठेही दुःख दिसते, शारीरिक, मानसिक आणि विशेषतः आत्म्याचा भगवानाशी असलेला विच्छेद, तेथे आपण करुणेचा अनुभव करतो। ही अतिशय गहन अनुभूती आहे। भक्त दुःखी असतो, इतरांचे दुःख त्याचेच दुःख बनते आणि इतरांचे सुख त्याचेच सुख बनते। परंतु नवद्वीपातील हे वैष्णव एका विशेष कारणामुळे दुःखी होते। लोकांच्या भ्रमित सुखाच्या भावनेला पाहून ते दुःखी होत होते। लोक स्वतःला सुखी समजत होते आणि अनेक उत्सव साजरे करत होते, परंतु ते सर्व तुच्छ आणि अर्थहीन कारणांवर आधारित होते। हे पाहून भक्तांना दुःख होत असे। जितके आपण हे समजू लागतो की आपण हे शरीर आणि मन नाही, तर शाश्वत आत्मा आहोत, तितके आपण इतर आत्म्यांबद्दल अधिक संवेदनशील होतो। भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत अर्जुनाला सांगतात की तू या शिकवणी समजू शकतोस कारण तू मत्सरमुक्त आहेस। त्याचप्रमाणे शुकदेव गोस्वामी महाराज परीक्षिताला सांगतात आणि श्रील प्रभुपादही वारंवार सांगत, वैष्णव तोच ज्याच्यात मत्सर नसतो। आणि आपण जितके मत्सरापासून मुक्त होत जातो, तितके आपल्या अंतःकरणात प्रेम जागृत होते।
आणि तेच प्रेम करुणा रूपाने प्रकट होते. म्हणूनच महान ऋषी मुनी कलियुगाचेही पूजन करतात, कारण जरी यात अनेक दोष आणि क्लेश असले तरी परमपुरुषोत्तम भगवान अत्यंत कृपाळू आहेत. त्यांना माहीत आहे की आपल्यात कोणतीही योग्यता नाही, म्हणून त्यांनी आपल्याला जीवनाची सर्वोच्च सिद्धी मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग दिला आहे, भगवानाच्या पवित्र नामांचे कीर्तन. युगधर्म म्हणून कलियुग हा खरोखर दोषांचा महासागर आहे. तो एखादा तलाव नाही, सरोवर नाही, अगदी नदीही नाही, तो दोषांनी भरलेला एक प्रचंड महासागर आहे. आणि आपण सर्वजण त्या महासागराच्या मध्यभागी कशातरी बुडत आहोत. याचा अर्थ केवळ नकाशावरचा समुद्र असा समजू नका, तर अशी कल्पना करा की एक असीम जलराशी हजारो मैलांपर्यंत पसरलेली आहे आणि आपण तिच्या मध्यभागी कोणत्याही आधाराशिवाय बुडत आहोत. श्रीमद्भागवत असे या जगाचे वर्णन करते की कलियुगात हे जग दोषांचा महासागर आहे. पण या महासागरात एक महान वरदान आहे, भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचा जप. हे केवळ इतकेच नाही की त्यामुळे आपण सुखी होऊ शकतो, संपन्न होऊ शकतो किंवा मुक्त होऊ शकतो, तर आपण परममुक्तीची सर्वोच्च सिद्धी प्राप्त करू शकतो. सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने, द्वापरयुगात भगवानाच्या पूजा अर्चनेने जे साध्य होत होते, तेच कलियुगात केवळ भगवानाच्या नामसंकीर्तनाने सहज प्राप्त होते. परंतु ब्रह्मदेवाच्या एका दिवशी केवळ एका कलियुगातच श्री चैतन्य महाप्रभू प्रकट होतात. गोलोक वृंदावनात श्रीकृष्णांना श्रीमती राधाराणींच्या प्रेमाचा स्वरूप समजून घ्यायचा असतो. त्यांच्यात असे कोणते वैशिष्ट्य आहे जे त्यांना इतका आनंद देते, आणि श्रीमती राधाराणी जेव्हा कृष्णप्रेमाचा आस्वाद घेतात तेव्हा त्या कोणता आनंद अनुभवतात. श्रीकृष्ण सर्व काही जाणतात, भूत, वर्तमान आणि भविष्य, प्रत्येक जीव त्यांना ज्ञात आहे. भौतिक आणि आध्यात्मिक जगतात असे काहीही नाही की ज्याबद्दल ते अनभिज्ञ आहेत. म्हणूनच ते भगवान आहेत, सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञ. परंतु त्यांच्या स्वतःच्या दिव्य इच्छेने, कारण ते भक्तवत्सल आहेत, भक्तांवर अत्यंत प्रेम करणारे, ते आपल्या भक्तांच्या प्रेमाने अभिभूत होऊन सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेतात. आणि सर्व भक्तांमध्ये श्री राधाराणी सर्वोच्च आहेत, त्या भगवानाची आनंदशक्ती आहेत, समस्त प्रेमाचा सर्वोच्च स्रोत आहेत. श्री चैतन्य महाप्रभू हेच श्रीकृष्ण आहेत, जे श्रीमती राधाराणींच्या महाभाव आणि दिव्य कांती धारण करून त्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी प्रकट झाले आहेत. आपल्या असीम कृपेने, आपल्या अंतरंग उद्देशाची पूर्तता करत, ते कलियुगामध्ये युगावतार म्हणून या पृथ्वीवर प्रकट होतात, जेणेकरून युगधर्म प्रदान करता येईल. रूप गोस्वामी, जे गोलोक वृंदावनात रूप मंजरी आहेत, ललिता सखींच्या अंतरंग सेविका, हे या रहस्याला पूर्णपणे ओळखतात. ते घोषित करतात की सर्व अवतारांमध्ये श्री चैतन्य महाप्रभू सर्वात अधिक उदार आणि कृपालू आहेत, कारण ते असे दान देत आहेत जे कोणत्याही इतर अवताराने इतक्या सहजतेने दिले नाही. श्री राधाराणींचे प्रेम आणि वृंदावनवासियांचे प्रेम. आणि त्यांनी हे प्रेम कसे दिले? श्री कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की श्री चैतन्य महाप्रभू या जगात एक माळ अर्पण करण्यासाठी आले, आणि ती माळ काय होती? ती होती कृष्णनाम संकीर्तनाच्या पुष्पांनी गुंफलेली प्रेममयी माळ, कृष्णनाम आणि कृष्णप्रेमाची. ते कृष्णनामाच्या माध्यमातून कृष्णप्रेम देत होते. कविराज गोस्वामी पुढे सांगतात की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू गया येथून परतले, श्री ईश्वरपुरींकडून दीक्षा घेतल्यानंतर आणि संकीर्तन आंदोलनाचा आदेश मिळाल्यानंतर, नवद्वीपमध्ये, विशेषतः चाँद काझीच्या घरापर्यंत गेलेल्या पहिल्या सार्वजनिक संकीर्तन मिरवणुकीच्या वेळी, त्यांनी हे एक विशाल प्रेमवृष्टी म्हणून प्रकट केले. त्यांनी स्वतः घोषित केले की ते कृष्णनामाच्या माध्यमातून कृष्णप्रेमाची प्रचंड वर्षा, जणू एखाद्या प्रचंड पावसाळी मेघासारखी, या जगावर बरसवत आहेत. आणि त्यांनी ही घोषणा कीर्तन सुरू होण्याच्या अगदी आधी केली. या प्रकारे नवद्वीपमध्ये, श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रारंभी श्रीवास ठाकूरांच्या घरी, आपल्या स्वतःच्या घरात, योगपीठात, आणि कधीकधी चंद्रशेखर भवनमध्ये, आपल्या नित्य पार्षद आणि अत्यंत अंतरंग प्रेममय भक्तांसोबत कीर्तनाची सुरुवात केली.
परंतु अनेक लोक अत्यंत मत्सरी होते. ते केवळ टीका करत नव्हते, तर तक्रारी व धमक्या देत होते. ते म्हणत होते की ते काझी आणि शासनाकडे जाऊन हे कीर्तन बंद करून टाकतील. अगदी ते अशी धमकीही देत होते की ते श्रीवास ठाकूरांचे घर भक्तांसह उचलून गंगेत फेकून देतील, जेणेकरून त्यांच्यापासून कायमचा त्रास संपेल. आणि हे काही सामान्य लोक नव्हते, हे प्रभावशाली ब्राह्मण होते, ज्यांना समाजात मोठा मान आणि प्रतिष्ठा होती. परंतु दुसऱ्या बाजूला काही अत्यंत पवित्र आणि साधे लोकही होते, कोणी ब्राह्मण, कोणी व्यापारी, कोणी सामान्य कामगार, तर कोणी शेतकरी. ते स्वतःला इतके तुच्छ समजत की त्यांना वाटायचे की ते या कीर्तनात सहभागी होण्यालायक नाहीत. तरीसुद्धा ते दररोज पहाटे येऊन श्री चैतन्य महाप्रभूंना आपली अर्पणे सादर करीत, कोणी थोडे तांदूळ आणायचे, कोणी आंब्याची पाने, तर कोणी आपल्या गायीपासून मिळालेलं थोडंसं दूध किंवा दुधजन्य पदार्थ. जे काही त्यांच्याकडे असे, ते प्रेमाने अर्पण करत. श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या नम्रता आणि उत्साह पाहून अत्यंत प्रसन्न होत असत. त्यांनी त्यांना सांगितले, तुम्ही कृष्णाच्या या पवित्र नामांचा जप करा. त्यांनी त्यांना मंत्र दिला. ते म्हणाले, चालताना जप करा, बसताना जप करा, झोपताना जप करा, काम करताना जप करा, जेवताना जप करा, कुटुंबासोबत राहताना जप करा, प्रत्येक वेळी या पवित्र नामांचे स्मरण करा. आणि जेव्हा तुम्ही आपल्या कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत असाल, तेव्हा वाद्य वाजवून भगवानांच्या पवित्र नामांचे संकीर्तन करा. सतत श्रीकृष्णांचे स्मरण करा. श्री चैतन्य महाप्रभूंनी असे घोषित केले की श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचे कीर्तन हे संपूर्ण मानवजातीसाठी सर्वोच्च कल्याणकारी वरदान आहे. आणि लोकांनी त्याचे पालन केले. ते आपल्या दुकानात, रस्त्यांवर चालताना, आपल्या घरात कुटुंबासोबत, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी नामजप आणि कीर्तन करू लागले. परंतु काही तथाकथित हिंदू धर्माचे अनुयायी म्हणू लागले, हे काय चाललं आहे, हे आपल्या वेदांच्या समजुतीनुसार नाही. अशा प्रकारे त्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली. तेव्हा चाँदकाजीने याबद्दल ऐकले आणि स्वतः पाहिले. त्याने मृदंग फुटवले, आपल्या सिपायांना पाठवले. जिथे कुठे कीर्तन होत असे, जिथे नामस्मरण होत असे, तेथे तो लोकांना मारहाण करीत, त्यांची घरे लुटत आणि त्यांना तुरुंगात टाकत असे. त्याने इशारा दिला, तुम्ही आत्ताच थांबलात तर मी तुम्हाला अधिक शिक्षा करणार नाही. पण जर तुम्ही पुढे सुरू ठेवले तर. अशा प्रकारे त्याने लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण केली, कारण त्या काळचे राज्य अत्यंत कठोर आणि अत्याचारी होते. तेव्हा लोक श्री चैतन्य महाप्रभूंकडे गेले आणि म्हणाले, आम्ही काय करू, आम्ही हे ठिकाण सोडून दुसरीकडे जाऊ का? आम्ही तुमची आज्ञा मोडू शकत नाही, पण येथे तिचे पालन करणे अत्यंत कठीण आणि धोकादायक झाले आहे. आमची कुटुंबे आहेत, आप्त आहेत. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले, परत जा आणि कीर्तन करा. या गोष्टींची चिंता करू नका. परंतु परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली होती. म्हणून भक्त पुन्हा त्यांच्या जवळ आले. तेव्हा महाप्रभूंनी सांगितले, आज मी स्वतः कीर्तनाचे नेतृत्व करणार आहे. पाहूया, मला कोण थांबवतो. आज रात्री तुम्ही सर्व मशाली घेऊन या. त्या ऐतिहासिक हरिनाम संकीर्तनात श्री चैतन्य महाप्रभू मृदंग आणि करतालांसह रस्त्यावर उतरले. अद्वैत आचार्य, नित्यानंद प्रभू, गदाधर पंडित, श्रीवास ठाकूर सर्व उपस्थित होते. हरिदास ठाकूर नृत्य करीत होते. वक्रेश्वर पंडित, मुरारी गुप्ता, पुंडरीक विद्यानिधी, सर्वजण प्रेमपूर्वक गात आणि नाचत होते. शेकडो हजारो नगरवासी देखील त्यात सहभागी झाले. ते दृश्य अत्यंत दिव्य आणि अलौकिक होते. परंतु काही काळानंतर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी आपले घर सोडले. ते कटवा येथे गेले आणि तेथे केशव भारती महाराजांकडून संन्यास स्वीकारला. कटव्यातून वृंदावनाकडे जाताना नित्यानंद प्रभूंनी त्यांना शांतीपूर येथे आणले, जिथे माता शचीदेवी आणि सर्व भक्तांनी पुन्हा त्यांचे दर्शन घेऊन विरहाच्या वेदनेतून काहीसा दिलासा अनुभवला. परंतु आता ते गौरसुंदर नव्हते, ते श्री कृष्ण चैतन्य झाले होते.
त्यांच्या सुंदर केसांचे मुंडन झाले होते, दिव्य अलंकार आणि माळा नव्हत्या. ते साध्या संन्यासी वेशात होते, हातात फक्त कमंडलू आणि दंड. माता शचींनी त्यांना विनंती केली, जर तुम्ही वृंदावनाला गेलात तर मला तुमच्या बातम्याही मिळणार नाहीत, मी जगू शकणार नाही. नवद्वीपमध्ये तुमचे अनेक भक्त आहेत. जर तोच कृष्ण जो वृंदावनात राहतो, पुरीमध्ये जगन्नाथरूपाने विराजमान असेल, तर तुम्ही तेथेच राहा. त्यामुळे तुमचे भक्त तुम्हाला भेटू शकतील आणि मला देखील तुमच्या बातम्या मिळत राहतील. ही भक्तप्रेमाची ताकद आहे. श्री चैतन्य महाप्रभूंची अंतःकरणातील इच्छा वृंदावनात जाण्याची होती, परंतु त्यांनी आपल्या मातृप्रेमाचा मान राखत ती इच्छा त्यागली आणि पुरीला गेले. काही महिन्यांनंतर महाप्रभूंनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, मी दक्षिण भारतात तीर्थयात्रेसाठी जात आहे. माझा भाऊ विश्वरूप, जो अनेक वर्षांपूर्वी घर सोडून गेला आहे, त्याचा शोध घेईन. कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात की महाप्रभूंनी नवद्वीपमध्ये संकीर्तन आंदोलनाची महिमा स्थापित केली, परंतु दक्षिण भारताच्या यात्रेदरम्यान त्यांनी कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीपर्यंत कृष्णभक्तीचा प्रसार केला. ते मार्गभर एकटेच प्रवास करत होते. त्यांनी आपल्या अंतरंग सहकाऱ्यांना सोबत घेतले नाही, कारण ते त्यांच्या कठोर तपश्चर्येला सहन करू शकले नसते. त्यांच्या सोबत फक्त एक नवीन भक्त, काल कृष्णदास होता. ते चालत असताना फक्त हरिनाम संकीर्तन करत असत. ज्या कोणालाही ते भेटत, त्यालाही नामजप करण्यासाठी प्रेरित करत. आणि जो कोणी प्रामाणिक भावनेने नामजप करण्यास तयार होत असे, त्याला श्री चैतन्य महाप्रभू, जे स्वतः सर्व अवतारांचे मूळ आहेत, आलिंगन देत. त्यांनी दक्षिण भारतातील सीमाचलम, अहोबिलम, मंगळगिरी, तिरुपती, श्रीरंगम, कांचीपुरम अशा अनेक पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. त्यांनी भगवान रामचंद्र, विष्णू, नारायण, वराह आणि नृसिंहदेव यांच्या भव्य मंदिरांना भेट दिली. स्वतः सर्व अवतारांचे मूळ असूनही ते लोकांना विनंती करत असत, कृष्ण नाम घ्या. जो कोणी कृष्णनाम घेत असे, त्याला महाप्रभू आलिंगन देत, त्याला पूर्ण सन्मान देत आणि प्रेमाश्रूंनी त्याचे आभार मानत. आपल्यापैकी अनेक जण दक्षिण भारतातून आलेले आहेत, आणि आपली उपस्थिती मला अत्यंत नम्र आणि आनंदित करते. तुमची ही पवित्र भूमी, तुमचे पूर्वज, हे सर्व श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेचे पात्र झाले आहेत. महाप्रभू श्रीरंगम येथे 4 महिने राहिले आणि तेथे त्यांनी अनेक अद्भुत लीला केल्या. याच दक्षिण भारत यात्रेदरम्यान गोदावरी नदीच्या तीरावर श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री रामानंद राय यांच्यामध्ये आपल्या शास्त्रांतील सर्वात गूढ आणि उच्चतम तत्त्वज्ञानाचा संवाद झाला. म्हणूनच आपली उपस्थिती माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे. आपल्या अनेक महान आचार्यांचा अवतार याच भूमीत झाला आहे. या सौभाग्यासोबत एक मोठी जबाबदारीही येते. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की भारतवर्षात जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे की त्यांनी प्रथम स्वतः कृष्णभावनामृत आत्मसात करावे आणि मग ते संपूर्ण जगभर प्रसारित करावे, हेच सर्वोच्च परोपकार आहे. म्हणूनच ही हरिनाम दीक्षा म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांचा दिव्य अनुग्रह आहे. नवद्वीपमध्ये महाप्रभूंनी खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात केली, जेव्हा त्यांनी श्री नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांना सांगितले, घराघरांत जा, दुकानांत जा, प्रत्येक व्यक्तीकडे जा आणि त्यांना विनंती करा. कृष्णाचे नाम जपा, कृष्णाची पूजा करा, कृष्णकथा ऐका. कृष्णच तुमची आई आहे, कृष्णच तुमचे वडील आहेत, कृष्णच तुमचे खरे धन आहे, कृष्णच तुमचे जीवन आणि प्राण आहेत. याच तत्वाच्या आधारे आपल्या आचार्यांनी या हरिनाम संकीर्तन आंदोलनाचा संपूर्ण जगात प्रसार केला. श्री चैतन्य महाप्रभूंच्या व्यवस्थेने, विशेषतः वृंदावनातील षड्गोस्वामींनी असे ग्रंथ लिहिले, ज्यामुळे जगाला समजले की महाप्रभू प्रत्यक्षात काय देत आहेत. त्यांनी वृंदावनाची महिमा आणि शुद्ध निष्काम भक्तीची महिमा वर्णन केली आणि हे सिद्ध केले की सर्वोच्च धर्म तोच आहे जो हृदयात क्रांती, परिवर्तन घडवून भगवानावरील प्रेममय सेवेला जागृत करतो. अनेक धर्म भगवानाच्या प्रेममय सेवेची शिकवण देतात,
पण श्रीमद्भागवत स्पष्ट सांगते की आत्म्याला पूर्ण समाधान मिळण्यासाठी ती भक्ती निष्काम, स्वार्थरहित आणि अखंड, निरंतर असली पाहिजे. सनातन गोस्वामी आपल्या बृहद भागवतामृत या ग्रंथात या शुद्ध भक्तीची क्रमिक उन्नती स्पष्ट करतात. प्रल्हाद महाराज, हनुमानजी, पांडव, यदुवंश, श्रीमद्भागवत अशा भक्तांनी परिपूर्ण आहे ज्यांनी ही निष्काम आणि अखंड भक्ती प्राप्त केली. परंतु याचे सर्वोच्च रूप वृंदावनातील अंतरंग प्रेमात प्रकट होते, जिथे भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या प्रेमाने इतके अभिभूत होतात की ते स्वतःच आपल्या भक्तांना प्रेरित करतात की त्यांनी त्यांना प्रिय मित्राप्रमाणे, बालकाप्रमाणे किंवा पालकभावाने प्रेम करावे, फक्त त्यांच्या आनंदासाठी. आणि याच्या माधुर्याचे परम शिखर म्हणजे गोपींचे प्रेम, जे पूर्णतः शुद्ध हृदयाने श्रीकृष्णांना आपल्या प्रियतम म्हणून प्रेम करतात. रामानंद राय यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या विनंतीवर सांगितले की गोपींच्या प्रेमापेक्षाही श्रीराधेचे प्रेम श्रेष्ठ आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभू हेच श्रीकृष्ण आहेत, जे श्रीराधेच्या भावाने अवतरले आहेत, जेणेकरून ते हेच परम प्रेम आपल्याला देऊ शकतील. हे किती दुर्मिळ, किती अद्भुत वरदान आहे. श्री जीव गोस्वामींनी या दिव्य तत्त्वज्ञानाला अत्यंत सखोल, व्यवस्थित आणि प्रामाणिक तत्त्वज्ञानाच्या स्वरूपात मांडले आहे. रूप गोस्वामी, जे रसाचार्य आहेत, ते सांगतात की या संपूर्ण तत्त्वज्ञानाचा, शास्त्रांचा आणि संस्कृतीचा अंतिम निष्कर्ष आहे निष्काम, साधेय, शुद्ध प्रेम. 1922 साली, जेव्हा श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी प्रथमच श्रील प्रभुपादांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी सांगितले, तुम्ही सुशिक्षित आहात. श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश इंग्रजी भाषेत पाश्चात्य देशांपर्यंत पोहोचवा. हे ऐकायला साधे वाटते, पण यात अत्यंत गूढ आध्यात्मिक गहराई आहे, जणू एक अथांग, अनंत आध्यात्मिक महासागर यात सामावलेला आहे. महाप्रभूंची शिकवण काय आहे? सर्वोच्च सत्य अगदी सामान्य आणि सर्वात खालच्या स्थितीतील व्यक्तीपर्यंत सहज उपलब्ध करून देणे. आणि केवळ पवित्र नामांचा शुद्ध जप केल्याने, भगवानाच्या कृपेने ते प्रेम आपल्या हृदयात प्रकट होते. परंतु ही साधना टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे श्रद्धा. आणि श्रद्धा येते त्या भक्तांच्या संगतीतून, ज्यांच्यात स्वतः श्रद्धा असते, त्यांच्याकडून ऐकण्याने. आपण आपल्या क्षमतेनुसार श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचा गंभीर अभ्यास केला पाहिजे. त्यांनी त्या ग्रंथांमध्ये आपले हृदय, आत्मा आणि जीवन ओतले आहे. आपण हा संदेश एकमेकांशी वाटला पाहिजे. हरिकथेद्वारे, भगवद्गीता आणि श्रीमद्भागवतम यांच्या अभ्यासवर्गांद्वारे, आणि परस्परांमध्ये कृष्णकथेचे चिंतन करून. देवतांची पूजा, सुंदर मंदिरे, या सर्वांमध्येही प्रत्येक अर्पण करताना आपण भगवानाच्या पवित्र नामांचे उच्चारण करतो. अशा प्रकारे हरिनाम हे आपल्या संपूर्ण भक्ती जीवनाचे केंद्र आहे. आज आपण एक संकल्प करीत आहोत. हा केवळ कर्तव्याचा संकल्प नाही, तो कृतज्ञतेचा संकल्प आहे. जेव्हा आपण हृदयपूर्वक कृतज्ञतेने नामजप करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्याला मिळालेल्या कृपेचे प्रत्युपकार करीत असतो, दररोज किमान 16 माळा जप करून. कृतज्ञ हृदयच असे हृदय आहे जे कृष्णप्रेम स्वीकारू शकते. अकृतज्ञ हृदयामध्ये आपण कितीही माळा जप केल्या तरी कृष्णप्रेम दूरच राहते. म्हणूनच आपण कृतज्ञतेने पूर्ण लक्ष, मन, बुद्धी आणि हृदय यांनी नियमित नामजप केला पाहिजे. श्रील प्रभुपाद आपल्यावर अत्यंत कृपाळू होते. ते आपल्या गुरु महाराजांच्या आज्ञेचे पालन करत, भगवानाच्या प्रेमाचा आणि हरिनामाचा प्रचार करताना जे दिव्य मधुर अनुभव घेत होते, तेच अनुभव आपल्यातील प्रत्येकाला मिळावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी अत्यंत नम्रतेने आपल्याला विनंती केली, जसे हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू घराघरांत जाऊन भिक्षा मागत असत. जलदूत कवितेमध्ये त्यांनी लिहिले की ते स्वतःला एक तुच्छ भिकारी समजतात आणि भगवानाकडे प्रार्थना करतात, कृपया मला मदत करा, जेणेकरून मी माझ्या गुरु महाराजांचे हे मिशन पूर्ण करू शकेन. आणि ही सुरुवात होते स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून आणि आपल्या सभोवतालच्या समाजापासून. म्हणूनच आपण सर्वांकडून ही अपेक्षा आहे. या जगातील अपरिहार्य परिस्थितींमुळे राजकारण, मतभेद,
विविध विचारधारा यामुळे विचलित होऊ नका. श्रील प्रभुपादांनी आपल्याला शिकवले, विविधतेत एकता. आपण एका उच्च तत्वावर एकत्र आलो आहोत. काय केल्याने श्रील प्रभुपाद आणि आपल्या गुरुजनांना आनंद मिळेल, आणि याच आधारावर भिन्नता असूनही आपण एकता टिकवून ठेवतो. मनुष्य जीवन हे तपस्येसाठी आहे, आणि थंड बर्फासारख्या पाण्याने स्नान करणे ही सुद्धा एक तपस्या आहे. आज जसा 42°C उकाडा आहे, त्यात स्वयंपाक करणे देखील एक मोठी तपस्या आहे. परंतु याहूनही श्रेष्ठ तपस्या कोणती आहे, जी आपल्या गुरु श्रील प्रभुपाद आणि श्रीकृष्णांना अधिक प्रसन्न करते? ती म्हणजे जेव्हा आपण एकमेकांचा वैष्णव म्हणून सन्मान करतो आणि विविधतेत एकता या उच्च तत्वावर कृष्णभावनामृताचा प्रसार करण्यासाठी एकत्रितपणे जीवन जगतो. श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाची कल्पना करा. त्यांनी कधीही चप्पल घातली नाही. ते अनवाणी पायाने जगन्नाथपुरी ते कन्याकुमारीपर्यंत चालत गेले. त्यांनी कितीतरी पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. कामाक्षेत्र, सीमाचलम, अनंगलगिरी, अहोबिलम, कांचीपुरम, तिरुपती, श्रीरंगम, मदुरै, तिरुवन्नामलाई, तंजाऊर, रामेश्वरम, कन्याकुमारी, तसेच आदिकेशव मंदिर, पयसविनी नदी, त्रिवेंद्रम, गोकर्ण, उडुपी आणि तेथून पंढरपूर, नाशिक, पंचवटी. त्यानंतर त्यांनी गोदावरी नदीच्या किनाऱ्याने प्रवास करत नाशिकहून राजमहेंद्री, राजामुंद्री आणि विद्यनगर येथे प्रवास केला, जिथे पुन्हा त्यांची श्री रामानंद राय यांच्याशी भेट झाली. आणि मग ते पुन्हा परतले. 2 वर्षांहून अधिक काळ त्यांनी हजारो मैल पायी प्रवास केला, फक्त कृष्णनाम आणि कृष्णप्रेमाचा प्रचार करत. यानंतर त्यांनी गोस्वामींना वृंदावनात पाठवले, जेणेकरून ते अशी संस्कृती स्थापन करतील जी संपूर्ण जगभर पसरू शकेल. आणि आपल्या आचार्यांनी आपल्या भक्ती, आपल्या मंदिरांद्वारे आणि ग्रंथांद्वारे त्या संस्कृतीचा विकास केला. भक्तिविनोद ठाकूरांनी या दिव्य कार्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणींवर आणि वृंदावनातील प्रेमावर आधारित ग्रंथ जगभर पाठवण्यास सुरुवात केली. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी या उद्देशासाठी एक संस्था स्थापन केली. भारतात 64 मंदिरे उभारली आणि आपल्या शिष्यांना इंग्लंड आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये पाठवले. आणि नंतर आपल्या श्रील प्रभुपादांनी या संदेशासह संपूर्ण जगाची 12 वेळा परिक्रमा केली. श्री चैतन्य महाप्रभूंनी 2 वर्षे पायी चालत पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भारतात प्रचार केला. आणि श्रील प्रभुपादांनी मालवाहू जहाजाने सुरुवात करून नंतर 12 वेळा संपूर्ण जगभर प्रवास केला. म्हणून समजून घ्या, हा संदेश किती महत्त्वाचा आहे. हे समुदाय किती महत्त्वाचे आहेत. जेव्हा कधी श्रील प्रभुपाद एखाद्या भक्ताला दुसऱ्या भक्ताची निंदा करताना पाहत, तेव्हा ते म्हणत, प्रत्येक भक्ताला या चळवळीत आणण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक रक्ताच्या बादल्या अर्पण केल्या आहेत. आणि हाच भाव श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनीही व्यक्त केला होता. म्हणून विचार करा, प्रत्येक भक्त किती मौल्यवान आहे, हे मिशन किती महत्त्वाचे आहे, आणि आपल्याला मिळालेला हा उपहार किती अमूल्य आहे. श्रील प्रभुपादांच्या मते हरनाम दीक्षा ही फक्त काही व्रत घेणे किंवा एक नाव मिळवणे एवढ्यापुरती मर्यादित नाही. ती म्हणजे या भावनेप्रती समर्पण, या प्रेम, करुणा आणि दयेच्या परंपरेप्रती समर्पण. म्हणून मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. या कलियुगात इतके पर्याय उपलब्ध असूनही आपण सर्वांनी आपले जीवन या मार्गाला अर्पण करण्याचा निर्णय घेतला, यासाठी मी आपला अत्यंत ऋणी आहे. मी हृदयपूर्वक प्रार्थना करतो की श्री श्री राधा मदन मोहन आपल्यावर आपली कृपा व आशीर्वादाची वर्षाव करो. श्रील प्रभुपाद आणि आपल्या सर्व आचार्यांचे आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या प्रियजनांवर राहो. ते आपल्याला परम आनंद प्रदान करो आणि या दिव्य कार्यासाठी आपल्याला सामर्थ्य देवो. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.